ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पुणतांब्यामध्ये सध्या कडकडीत बंद पाळून शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा दिला जातोय। बळीराजाच्या पुतळ्यासमोर एकत्र येत शेतकऱ्यांनी मोदी सरकार विरोधात घोषणा दिल्या। हे तेच गाव आहे ज्या गावातनं पहिला शेतकरी बंद पुकारण्यात आलेला होता, शेतकरी संप पुकारण्यात आलेला होता। आपण आहोत पुणतांबे गावात। याच गावातून ऐतिहासिक असा शेतकरी संप करण्यात आला होता। आता आपण या ठिकाणी दृश्यात पाहू शकतो। आता शेतकरी या ठिकाणी बळीराजाच्या पुतळ्यासमोर एकवटलेले आहे आणि या ठिकाणी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येते। आज पुणतांबा शहर, पुणतांबा तालुका पूर्णपणे कडकडीत बंद करण्यात आलेला आहे। याच गावातून शेतकरी संपाला सुरुवात झाली होती। आता आपण काही शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहोत। खरं तर आम्ही त्या शेतकऱ्यांच्या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहण्याकरता, त्यांना एक खंबीर पाठिंबा देण्याकरता या ठिकाणी आलेलो आहोत। जर सरकारने वेळेत जर काही निर्णय घेतला नाही तर आम्ही सगळे सुद्धा परत दिल्लीला जाणार आहोत। ज्या काही मागण्या आहेत, जे काही कायदे सरकारने लागू केलेले तर ते त्यांनी परत माघार घेतले पाहिजे, कारण यांनी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे। शेतकऱ्याला खाजगी बाहेरच्या व्यापाऱ्यांना जर माल विकायला गेला तर ते पेमेंटचं देईन का नाही याची खात्री नाही। आजपर्यंत महाराष्ट्रातील द्राक्ष बागायतदार असो, कांदे उत्पादक असो, जे मार्केटच्या बाहेर जे खरेदी विक्री झाली त्यांचे पैसे बुडवलेले हा इतिहास या महाराष्ट्रात आहेत। तर केंद्र सरकारने हा कायदे जे 3 केलेले बहुमताच्या जोरावर हे त्वरित मागे घेऊन शेतकऱ्यांशी बसून समन्वय साधून त्याच्यात ज्या सुधारणा करण्यासारखे ते करावे अशी आमच्या सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, पुणतांबा।